नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लिनियर मोशन, टाइप्स ऑफ लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, त्यानंतर नॉन लिनियर मोशन म्हणजे काय, त्यामध्ये ऑसिलेटरी मोशन आणि सर्क्युलर मोशन इथपर्यंत आलो होतो. नॉन लिनियर मोशनचे आपल्या पुस्तकामध्ये ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलेटरी मोशन, पिरियडिक मोशन आणि रँडम मोशन असे 4 प्रकार आहेत. त्यापैकी आपण ऑसिलेटरी आणि सर्क्युलर मोशन इथपर्यंत आलो होतो. आता आपण त्याच्या पुढचा जो पिरियडिक मोशन हा नॉन लिनियर मोशनचा टाइप आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. We see from these examples of the oscillatory motion and circular motion that some objects complete one round or one oscillation in a fixed period of time. हा आता मी जो हायलाइट केलेला पोर्शन आहे याच्याबद्दल आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे अगोदर जी उदाहरणं गेलेली आहेत सर्क्युलर आणि ऑसिलेटरी मोशनचं. सर्क्युलर मोशनचं फॅन आहे, ऑसिलेटरी पेंडुलम आहे घड्याळाचा, किंवा झोपाळ्यावरची ही मुलगी आहे याच्यामध्ये ऑसिलेटरी मोशन आहे, यामध्ये सर्क्युलर मोशन आहे. मेरी गो राऊंडमध्ये सर्क्युलर मोशन आहे. यामध्ये फॅन एका विशिष्ट वेळेमध्ये एक राऊंड काय करतो, कंप्लीट करतो. तसंच झोपाळ्याच्यामध्ये सुद्धा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत याला वन ऑसिलेशन म्हणतो आपण, ते कंप्लीट करायला विशिष्ट कालावधी लागतो. आणि याच्यावरून आपल्या नॉन लिनियर मोशनचा पिरियडिक मोशन नावाचा पुढचा जो प्रकार आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, फॉर एक्झाम्पल, द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक कंप्लीट्स वन राऊंड इन एक्झॅक्टली 60 मिनिट्स एव्हरी टाइम. घड्याळामधला जो मिनिट काटा आहे तो बरोबर 60 मिनिटाने एक राऊंड काय करतो, कंप्लीट करतो. While a merry-go-round also completes every round in the same period of time. त्याच्या जोडीला मेरी गो राऊंडचा आहे तो सुद्धा एक राऊंड एका विशिष्ट वेळेमध्ये काय करत असतो, पूर्ण करत असतो. अशा प्रकारची जी मोशन आहे, सच मोशन इज कॉल्ड पिरियडिक मोशन. म्हणजे द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका विशिष्ट प्रकारचं अंतर एका विशिष्ट वेळेत पूर्ण करत असेल, अशा प्रकारचं जे मोशन आहे पुन्हा पुन्हा पूर्ण करत असेल तर आपण त्याला पिरियडिक मोशन असं म्हणतो. आता पिरियडिक मोशनचे एक्झाम्पल कोणती आहेत तर आपले हँड्स ऑफ क्लॉक म्हणजे घड्याळामधले जे काटे आहेत ते पिरियडिक मोशनचं एक आदर्श एक्झाम्पल आहे. आता या इथे एक आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर म्हणलं. विच टाइप्स ऑफ मोशन आर सीन वेन अ गर्ल राइड्स अ बायसायकल ॲज शोन हिअर. या उदाहरणामध्ये या सायकल चालवणाऱ्या विद्यार्थी एक मुलगी दाखवलेली आहे. तिच्या या मोशनमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मोशन्स आहेत याचा तुम्ही शांतपणे विचार. आता ते लिनियर आहे का तर नाही, ती नॉन लिनियर मोशन आहे. आता ती ऑसिलेटरी मोशन आहे का, नाही. मग ती आपली सर्क्युलर मोशन आहे का तर नाही, हा पाथ काही सर्क्युलर नाही, असा 8च्या आकाराचा आहे. किंवा एका विशिष्ट वेळामध्ये ती एक फेरी पूर्ण करते असं पण कुठे दिसत नाही. मग ही कोणत्या प्रकारची मोशन आहे. आता इथे पण काही उदाहरणं दिले आहेत. चिल्ड्रन प्लेइंग इन अ गार्डन. हा मुलगा बॉलशी खेळतो आहे. ही मुलगी बागेमध्ये फुलपाखराच्या मागे धावते आहे आणि फुलपाखरं पण इकडून तिकडे उडत आहे. याच्यामध्ये बघा, while chasing a butterfly in a garden, do you run along a definite path or in the same direction all the time? Not really. तुम्ही एखाद्या वेळेला बागेमध्ये एखादा फुलपाखराचा पाठलाग केला असेल गंमत म्हणून, तेव्हा आपण काय एका विशिष्ट दिशेमध्ये डेफिनाइट पाथ किंवा विशिष्ट मार्गाने त्या बटरफ्लायचा पाठलाग करतो का, नाही. कारण ते इकडे तिकडे कसंही
प्रत्येक वेळेला ते आपली दिशा गती बदलत असतं आणि त्यामुळे आपल्याला एका दिशेमध्ये काही ते जात नाही. अशा प्रकारची जी गती आहे, अ बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लिट्स फ्रॉम वन फ्लॉवर टू अनदर. ते सतत इकडून तिकडं या फुलावरून त्या फुलावर, या झाडावरून त्या झाडावर जात असतं. देर इज नो डेफिनाईट डिरेक्शन टू इट्स मोशन. त्याच्या मोशनमध्ये विशिष्ट प्रकारची दिशा असतच नाही आणि सच मोशन इज कॉल्ड रॅन्डम मोशन. तिला काय म्हणायचं? रॅन्डम मोशन म्हणायचं. द मोशन दॅट चेंजेस इट्स डिरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली. आता यातला स्पीड हा शब्द नवीन आलाय बाळांनो, त्याच्याबद्दल आपण पुढे माहिती घेऊया. पण जेव्हा एखादी वस्तू गतीत असताना आपली दिशा आणि चाल, स्पीड म्हणजे चाल, सतत बदलत असेल, म्हणजे बघा फुलपाखरू कधी जास्त वेगाने, कधी कमी वेगाने, कधी या दिशेमध्ये, कधी त्या दिशेमध्ये, असं कधी वरती खाली असं उलटसुलट उडत असतं. आणि अशा प्रकारची जी गती आहे तिला आपण रॅन्डम मोशन असं म्हणतो. आता द मोशन ऑफ द प्लेयर इन अ गेम ऑफ फुटबॉल इज ऑल्सो दिस टाईप. फुटबॉलच्या खेळामध्ये बघा, तो चेंडू ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने काय होत असतं, त्याच्यामागे प्लेयर्स धावत असतात आणि त्यामुळे तो चेंडू काही विशिष्ट दिशेमध्ये जातो का? नाही. प्रत्येक वेळेला तो आपली दिशा बदलतो, गती बदलतो आणि मग त्याच्यामध्ये रॅन्डम मोशन आहे. द मोशन ऑफ अ क्राउलिंग बेबी ऑर अ वंडरिंग ॲनिमल्स इज ऑल्सो रॅन्डम मोशन. तुम्हाला माहिती आहे, रांगणारं बाळ असेल किंवा आपण ॲनिमल्स आहेत इकडे तिकडे फिरणारे, या सगळ्यांच्या मोशन्स काही विशिष्ट प्रकारच्याच, म्हणजे त्यांच्या मोशनमध्ये विशिष्ट डिरेक्शन आणि स्पीड असत नाही आणि त्यामुळे ती रॅन्डम मोशन आहे. आता तो स्पीड शब्द आहे, त्याबद्दलची आपल्याला अधिक माहिती आहे बघा. अ बस कवर्स द डिस्टन्स अबाउट 200 किलोमीटर्स फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. एक बस आहे ती सोलापूर ते पुणे हे अंतर साधारणपणे 200 किलोमीटर आहे, ते किती तासामध्ये पार करते आहे? तर 5 तासामध्ये. हाऊ मच डिस्टन्स डज द बस कव्हर इन 1 hour? आता एका तासामध्ये किती, असा प्रश्न आहे. तर ती 5 तासामध्ये किती करते? 250 किलोमीटर. तर आपल्याला एका तासामध्ये काढायचं असेल तर त्याला 5 ने भागावं लागेल आणि मग येईल 50 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासामध्ये ती 50, अशा 5 तासामध्ये ती 250 किलोमीटर अंतर कापणार. While solving this example, we take the ratio of the distance traversed and the time required to traverse that distance. जेव्हा हे उदाहरण तुम्ही सोडवायला घेता तेव्हा आपण त्याचा रेशो काढण्यासाठी काय करतोय? डिस्टन्स ट्रॅव्हर्स आणि टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स, म्हणजे किती एकूण अंतर भागिले त्याला लागलेला एकूण कालावधी. फ्रॉम दिस रेशो वी कम टू नो द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय द बस इन 1 unit टाइम. एका विशिष्ट वेळेमध्ये बसने कापलेलं अंतर, या उदाहरणामध्ये ते एका तासामध्ये, म्हणून ते पर आवर असं. आता मग स्पीड कशाला म्हणायचं? तर द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. एका विशिष्ट वेळामध्ये, एकक, त्याला आपण विशिष्ट म्हणजे एकक कालावधीमध्ये वस्तूने कापलेलं अंतर इज कॉल्ड स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्याला त्या ऑब्जेक्टचं काय म्हणायचं? स्पीड म्हणायचं. आता म्हणजे या बसचा स्पीड आपल्या या उदाहरणामधल्या, जी सोलापूरहून पुण्यामध्ये 5 तासामध्ये 250 किलोमीटर कापून आली आहे, तिचा सरासरी स्पीड जो आहे तो प्रति तास 50 किलोमीटरचा आहे. त्यामुळे स्पीडचा फॉर्म्युला होणार स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स. म्हणजे तिने कापलेलं अंतर आणि त्यासाठी लागलेला एकूण कालावधी. आणि यासाठी युनिट काय आहे? किलोमीटर पर आवर. कारण डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण? किलोमीटरमध्ये. आणि टाइम कशामध्ये? आवर आणि सेकंद. आता याच्यामध्ये पण किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंद असे 2 एकक आहेत हा बाळांनो. एक SI आहे आणि हे CGS एकक आहे. आता SI एकक कशाला म्हणायचं, CGS कशाला म्हणायचं, हे पुढे पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच. सध्या एवढंच लक्षात ठेवा, हे त्याची व्याख्या आहे, हे त्याचं सूत्र आहे आणि हे त्याचं एकक आहे. किलोमीटर पर आवर हे त्याचं SI एकक आहे आणि मीटर पर सेकंड हे त्याचं CGS एकक आहे. आता CGS एकक कशाला म्हणायचं, SI कशाला म्हणायचं, हे आपण 7वीत आलो की त्याची अधिक माहिती घेणार आहोत. आता अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. अजून एक बाब लक्षात ठेवा, कोणताही एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये एकाच प्रकारची मोशन असते असं नाही. त्याच्यामध्ये एकाच वेळेला अनेक प्रकारची मोशन असू शकते. आणि त्यामुळे एक एक्झाम्पल घेतलं म्हणून ते दुसऱ्या आपल्या
प्रकारामध्ये नसेल असं नाही. आपण या प्रकरणामध्ये विशेषतः व्हॉट इज मोशन, टाईप्स ऑफ मोशनमध्ये लिनियर मोशन आणि नॉन लिनियर मोशन हे दोन प्रमुख टाईप आहेत. लिनियर मोशनमध्ये युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हे त्याचे दोन प्रकार आहेत. नॉन लिनियर मोशनचे ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलेटरी मोशन, पिरियॉडिक मोशन आणि रॅन्डम मोशन असे 4 प्रकार आपण पाहिले. त्यानंतर स्पीडची डेफिनेशन पाहिले. या प्रकरणामधल्या व्याख्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील. काही अडचण असल्यास माझ्या व्हॉट्सअप नंबरला विचारा. हे प्रकरण संपले आहे. आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.